भाऊ, पहिल्यांदाच तुम्ही एकत्र वारी केली आहे, काय भावना आहेत? मनात खूप आनंद आहे. खरं तर जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा भगवान विठ्ठलाच्या चरणी तुळशी वृंदावन, संकीर्तन सभागृह त्या विभागाला निधी देण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. खरं तर इंद्रायणी नदीच्या संदर्भातही कार्यक्रम आम्ही हाती घेतला होता. मागे पडला, पुढे जाईल नक्की. भगवान विठ्ठलाच्या मनात जे जे होतं असतं ते ते होत असतं. आणि आज आता भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला आम्ही निघालो आहे पती पत्नी, आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी एक ऊर्जा, आशीर्वाद, सेवा करण्यासाठी मागायचं आहे. आता इथून पालखीसोबत थोडं पुढे जात मग पंढरपूरच्या दर्शनाला मी जातोय. वहिनी, काय काय आता आज भावना आल्यात मनात? दिव्य सोहळा पाहुनी डोळा, जीव हा माऊली माऊली झाला, असाच काहीचा सुंदर भक्तिमय अनुभव इथे येत आहे. आज विठू माऊलीच्या कृपेने ह्या वारीमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. आणि खरोखरच ही वारी म्हणजे केवळ चालणे नाही आहे, तर हे सेवा, समता, भक्तिभावाने जाण्याचा हा आध्यात्मिक सोहळा आहे. आणि मी विठू माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना करते की आज जशी भक्तांना ऊर्जा दिली आहे तशीच ही जीवनरूपी पंढरीची वारी पूर्ण करताना सर्व भक्तांना ऊर्जा दे आणि अखंड विठू माऊलीचा गजर त्यांच्या मुखात असावा आणि त्यांना सुखशांती मिळावी, हीच आज मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणात हा सोहळा पाहताना मनाला अतिशय आनंद होत आहे. भाऊ, काल जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया? असं आहे की या भेटीमध्ये काय ठरलं हे मग माहीत नाही, पण भेट घेणं हा आमच्या राजकीय पुरोगामी विचाराचा, परंपरेचा भाग आहे. मीही जयंत पाटील अर्थमंत्री किंवा जलसंपदा मंत्री होते तेव्हा मीही विरोधात होतो, भेटी घ्यायचो. पण याचा अर्थ काही माझ्यावर कोणी शंका घेतली नव्हती की मी दुसऱ्या पक्षाला जॉईन करेल. आता जयंत पाटलांनी भेट घेतल्यावर त्यांच्या संदर्भात काय चर्चा झाली याची माहिती तेच देऊ शकतील. भाऊ, माऊलींच्याकडे काय मागितलं? नाही, माऊलींकडे शक्ती मागितली, ऊर्जा मागितली. मी पद कधीच मागत नाही. पद मागणाऱ्यापैकी असतो तर इतके वर्ष सत्तेच्या विरोधात मी संघर्ष केला, तर तो संघर्ष कदापि केला नाही. तर मी संघर्ष जनतेसाठी करतो, जनतेचे प्रश्न सुटावे. कारण भगवान विठ्ठल, आपल्याला माहीत आहे की पुंडलिकाने वीट फेकल्यावर विठ्ठल उभा 28 युगे विटेवरी आपण का म्हणतो, तर शेवटी तो भक्तीचा भुकेला आहे. राज्य येतं जातं, सत्ता येते आणि जाते. सर्वसामान्य माणसाचं जीवन हे आनंदी असावं, हेच भगवान विठ्ठलाच्या पासून शिकायचं आहे. तुम्ही भाषणामध्ये खूप वेळेला अभंग, ओव्या, असे काय काय वेगवेगळे छान छान दाखले, म्हणी असं सांगत असता. कसं वाटतंय आता इथे येऊन? काय काय सुचतंय आणखी? एखादं भजन, काही ओळी? खरं तर आनंद आहे. शेवटी मग एका गोष्टीची जाणीव आहे. मी आता येताना मी 95 पर्यंत 8 डिग्री घेतले, पुस्तकं वाचले. 95 मी आमदार झालो, चेहरे वाचतो. मी येताना चेहऱ्यावर भाव बघत होतो. कपडे बघितले तर लक्षात येत होतं की यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. पण चेहरा बघितला तर असं वाटायचं की अंबानी अदानीची श्रीमंती सुद्धा इथं जग मारते. इतका चेहऱ्यावर सुख आणि आनंद बघत होतो. मग माझ्या लक्षात आलं की सर्वात मोठं धन हे विठुरायाचं नामस्मरण आहे. ही वारी आहे जी 1000 वर्षापासून निघते. हीच वारी जन्मातली शक्ती, ऊर्जा देणारी आहे. आणि म्हणून हे चेहरे जे आहे ना, हे लक्षावधी कोटी कमवणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यापेक्षा हे जेव्हा आनंदी चेहरे पाहतो तेव्हा सर्वात मोठं धन. आणि भगवान विठ्ठल तर आमच्या विदर्भाचे जावई आहे, कारण माता रुक्मिणी आमची विदर्भाची आहे. तर जेव्हा आपण जावयाच्या भूमीकडे निघतो तेव्हा आनंद होणं हे स्वाभाविक आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर तुम्ही सगळ्या ओळींमधून आम्हाला प्रतिक्रिया दिली. भाऊ, आणखी काही थोडे राजकीय प्रश्न होते. काल आपण पाहिलं की जसं जयंत पाटलांचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सुद्धा रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केली आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये चोरी झाली, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे असं ते म्हणतायत, त्याबद्दल? माझं व्यक्तिगत रीतीने लहानपणापासून अनेक कथातून हे लक्षात आलं. तुम्ही कितीही चुकीचं कार्य केलं पण प्रभू रामाचं नाव घेतलं तर त्या सर्व चुकीच्या केलेल्या कृत्यातून तुम्ही भवसागर पार करू शकता. जर उद्धव साहेबाबद्दल माझ्या मनात सन्मान नेहमी होता, आजही आहे, उद्या राहील. त्यांनी जी चूक 24 ऑक्टोबर 2019ला केली आणि 24 ऑक्टोबर 2019ला महाराष्ट्राच्या जनतेने 2,30,58,525 मतं देऊन 161 विधानसभा आमच्या निवडून दिल्या, 105 आमच्या आणि 56 त्यांच्या. तेव्हा मनात जर त्यांनी अशी चूक करण्याचा भाव अनगा नसता तर कदाचित आज परिस्थिती ही
थोडी दुसरी दिसली असती, पण ठीक आहे, चूक झाली, पण या चुकीचं प्रायश्चित्तच आहे प्रभू रामाचं नाव घेणं आणि रामरक्षा. जर रामरक्षाच ही तुमच्या सर्व अशा वातावरणामध्ये रक्षा करण्याचं या रामरक्षेच्या मंत्रपठणामध्ये शक्ती आहे, तर मला विश्वास आहे की रामरक्षा उद्धवजी म्हणतायत तर निश्चितपणे भविष्यामध्ये जे काही चुका झाल्या त्या चुका संपतील आणि भगवान राम त्यांना योग्य दिशेला जाण्याची शक्ती देईल. सत्ता हे सर्वोपरी नाही, तुमचे आमदार खासदार किती निवडून आले हे सर्वोपरी नाही, सर्वोपरी आहे तुमचा विचार. तुमचा विचार जर असेल, झाड मजबूत असेल ना, तर आंबे या सीझनमध्ये काय गेले म्हणून पुढच्या सीझनमध्ये आंबे येणार नाही असा कोणी भास करता कामा नये. झाड मजबूत पाहिजे. बरं भाऊ, काल न्यूज 18 मराठीने शेतकऱ्यांचा एक विशेष पॉडकास्ट केला, त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाहीये, बियाणांमधील भेसळ असेल, त्याचबरोबर खतांचे भाव वाढलेले आहेत आणि लाडकी बहीण संदर्भात सुद्धा त्यांच्यामध्ये काही प्रमाणात नाराजी दिसली की खतांचे भाव वाढवण्यात आले आणि मग लाडकी बहिणीला पैसे वाटतात. या संदर्भामध्ये काही गंभीर प्रश्न होते. त्या एका गोष्टीच्या संदर्भात मी माहिती घेतली, त्या माहितीमध्ये कृषी मंत्रालयाने मग असं सांगितलं की DAP आणि युरिया खताचे कोणतेही भाव वाढवले गेलेले नाही. हां, फक्त एक अडचण तुमचं म्हणणं बरोबर आहे, ज्या संदर्भात मीही वारंवार बैठका घेतल्या, ते म्हणजे लिंकिंग केलं जायचं आणि देशातली पहिली FIR करण्याचं सौभाग्य मला लाभलं, ज्याच्या संदर्भात सन्माननीय राष्ट्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी माझं कौतुक केलं आणि म्हणाले देशात तुम्ही पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी FIR केला. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1951 मध्ये FIR मी केला की तुम्हाला लिंकिंग करता येत नाही, असं शेतकऱ्यांशी तुम्हाला वागता येत नाही. अरे तुमच्या ताटामध्ये ज्या शेतकऱ्याच्या कष्टाचा, घामाचा, परिश्रमाचा घास आहे त्या घासामध्ये खडे कागवता येणार नाही. आणि आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा लिंकिंगच्या बाबतीमध्ये स्पष्ट GR काढला की तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, लिंकिंग केली पाहिजे म्हणून. आता दुसरा मुद्दा जो आहे तो शेतमालाच्या भावाबद्दलचा आहे. आता यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, कारण आता काय अडचण आहे, पहिल्यांदा आपण म्हणायचो की उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, पण स्पर्धा एवढी आहे की तुम्ही उत्पादन खर्च कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेऊन एक्सपोर्ट कसं करता येईल. आज जगामध्ये 10 देश जे एक्सपोर्टमध्ये आहे तिथं भारत नाही आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण म्हणतो, गावामध्ये भारताचा आत्मा गावात आहे हे आपण सांगतो, आणि दुसरीकडे शेती व्यवसायाला आपण योग्य लक्ष देत नाही. कुठे कमी पडतं असं वाटतं आपल्याला? साधं सूत्र आहे, एका शेतकऱ्याने बघा उत्तम पद्धतीने सांगितलं, आम्ही एकाच गोष्टीमध्ये कमी पडतोय, आम्ही जे पिकवतो ते विकतो, जे जगात विकता येते ते पिकवण्याचं योजनेमध्ये आम्ही कमी पडतोय. जगामध्ये जे विकता येतं असे काही देश आहे जिथं शेतीच नाही आहे, त्यांना विविध अशा शेत उत्पादन वस्तू हव्या आहे. आज ब्राझील देत आहे, नेदरलँड देत आहे, अमेरिका देत आहे, चीन देत आहे, भारत मागे पडगा. आम्हाला सिस्टीम करावी लागेल की जे आज जगामध्ये विकलं जातं ते पिकवलं पाहिजे. पण त्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या नक्की केलं पाहिजे. मी स्वतः अर्थमंत्री असल्यावर सहकारी शेतीचा विषय का मांडला, कारण माझ्या लक्षात आलं की 1971 मध्ये 4.21 हेक्टर हे ॲव्हरेज शेती होती. आज आपली 1.34 हेक्टर आहे. आज तुमचा कोठा नाही आहे, म्हणजे गोठा म्हणतो आमच्याकडे, तो नाही आहे, शेतामध्ये शेततळं नाही आहे. इतकी छोटी शेती आहे की त्या शेतामध्ये धीरे धीरे अडचणी निर्माण झाल्या. आणि सर्वात मोठे जे प्रदूषणाचे 4 प्रकार आहे, पाणी प्रदूषण झालं. आपण पाणी शेताला देणं इतकंच आपण समजतो, पण आपल्याला हे कधीच लक्षात आलं नाही की पाणी सुद्धा उत्तम दर्जाचं असणं गरजेचं आहे. मग पाणी झालं, मग हवा प्रदूषण झाली, मग आम्ही सांगितलं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, आणि आता सर्वात मोठा प्रश्न आहे ज्याच्यावर चर्चा होत नाही आहे, पण जग्गी वासुदेवनजींनी तो विषय उचलला, तो म्हणजे सॉईल पोल्युशन. माती मरताय आणि ही माती आता अर्धमेघी झाली आहे. जर पुढे पूर्ण ती माती जर संपली तर मग तुम्ही किती खतं टाका, रासायनिक काय प्रक्रिया करा, जगामध्ये कितीही संशोधन केला तरी जसा मृत माणूस पुन्हा जिवंत करता येत नाही, तशी मृत मृदा पुन्हा जिवंत करता येणार नाही. आणि याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याची आता आवश्यकता आली आहे. संपूर्ण कर्जमाफी संदर्भात प्रशासनाकडून किंवा सरकारकडून कधी निर्णय घेण्यात येईल? नाही, माझ्या माहितीप्रमाणे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली आहे. 56 लाख शेतकऱ्यांना आपण हे कर्जमाफी देतो आहे, 36 लाख कोटीची. आता फक्त याच्यामध्ये 36,000 कोटी, सॉरी 36,000 कोटीची 56 लाख शेतकऱ्यांना देतो आहे. त्याच्यामध्ये काही असे लोक होते ज्यांचं पुनर्गठन केलं होतं किंवा ज्यांना
जो मधातला जो महात्मा ज्योतिराव फुले या योजनेचा फायदाच दिला नव्हता. तर आता परवा त्या मागणीला मान्यता दिली आहे. आता मागण्या वाढत असतात. आता काही पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत सदस्य त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणामध्ये आम्ही निवडून आलो, तुम्ही आम्हाला का बात करता, आम्ही गरीबच आहोत. आता ठीक आहे, परिस्थिती बघून आता निर्णय केले जाईल. बरं, एक शेवटचा प्रश्न. अशी चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जाणार आहेत.